नमस्कार मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रिया ही निहाय सध्या सुरू असून पाहू शकता. चंद्रपूर जिल्ह्याची जी भरती प्रक्रिया होती 15 आणि 16 आणि 17 नोव्हेंबर 2024 रोजी जी भरती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु काही कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर अहमदनगर आहे. त्याचबरोबर पाहू शकता औरंगाबादसाठीची आहे, म्हणजेच यानंतर रायगडसाठीची आहे. यानंतर या ज्या भरती परीक्षा आहेत त्या घेतल्या जाणार आहेत जिल्हानिहाय डी-सी-सी बँक भरतीसाठीच्या. या अजून व्हायच्या बाकी आहेत. तर या परीक्षांची तयारी करताना जो प्रत्येक सेक्शनचा टॉपिक आहे हा वेगवेगळा अभ्यास त्याची तयारी करणं आवश्यक आहे. यामध्येच जो मराठी व्याकरण हा टॉपिक आहे, हा विषय आहे, यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात आणि सोपे प्रश्न असून सुद्धा बहुतेकांचे जे प्रश्न आहेत, उत्तरं जी आहेत ती चुकतात. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, डी-सी-सी बँक भरतीसाठी येण्याची शक्यता असलेले, संभावना असलेले, डी-सी-सी बँक भरती अंतर्गतचे सिलेबसवर आधारित महत्त्वाचे 20 प्रश्न आहेत, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात, ज्यांची येण्याची शक्यता आहे. तर पाहू शकता यामध्ये पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक शब्द, अचूक वाक्य कोणतं आहे? 4 वाक्य दिलेली आहेत. तर यामध्ये कोणतं वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे ओळखायचं आहे. पाहू शकता. पहिलं वाक्य आहे, अद्याप त्याच्यातील एकाही घरात वीज पोचली नाही. दुसरं वाक्य आहे, एकाही अद्याप त्याच्या गावातील घरात वीज पोचली नाही. तिसरं वाक्य आहे, त्याच्या गावात एकही अद्याप घरातील वीज पोचली नाही. तर यामध्ये समजू शकतं की कोणतं वाक्य बरोबर आहे बोलताना. यामध्ये चौथं वाक्य पाहू शकता, अद्याप घरातील एकही गावातील वीज त्याच्या पोचली नाही. तर पाहू शकता पहिलं जे वाक्य आहे ते बरोबर वाटत आहे. बाकीच्या वाक्यांमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या समजू शकतात. याचा अर्थ पर्याय क्रमांक उत्तर जे आहे यासाठी बरोबर आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे डी-सी-सी बँक भरती अंतर्गत मराठी ग्रामर सेक्शनमध्ये येऊ शकतो, येण्याची शक्यता आहे. दुसरा प्रश्न आहे, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी शब्द. तर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यावर 3 ते 4 प्रश्न येतात. तर यामध्ये पाहू शकता सुतोवाच हा जो शब्द आहे, या शब्दासाठी असलेला समानार्थी शब्द कोणता आहे? 4 ऑप्शन आहेत यामध्ये. तर पाहू शकता सुतोवाच करणे म्हणजेच उडामा करणे. हा जो ड पर्याय आहे, हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. याला ऑप्शन देण्यात आलेले होते. सोक्षमोक्ष करणे आहे, सोंग करणे आणि समझोता करणे. म्हणजेच पर्याय क्रमांक ड चं उत्तर हे बरोबर आहे यासाठीचं. प्रश्न क्रमांक 3 आहे. खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात? 4 ऑप्शन. पहिला आहे माता, पाणी, शाळा आणि शत्रू. ब ऑप्शन आहे सासू, म्हैस, गळू आणि कोल्हासाठी आहे. तिसरा ऑप्शन आहे, पर्याय आहे दादा, भाषी, भाषा, दही आणि जाऊ. आणि ड प्रश्न आहे, ड पर्याय आहे दृष्टी, लोणी, सोने आणि रताळे. तर यामध्ये पाहू शकता तर शब्दांची रूपे आणि वचने दोन्ही सारखीच असतात. यामधील 4 शब्द कोणते आहेत? तर पाहू शकता हा जो पर्याय क्रमांक आहे, यामध्ये शब्दांची जी रूपे आहेत आणि वचने जी सेम असतात. पाहू शकता माता, पाणी, शाळा आणि शत्रू याची रूपे आणि वचने जे सेम असतात. त्यामुळे जे पर्याय क्रमांक उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 साठीचं. चौथा प्रश्न. राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला. आता ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? समजू शकता याच्यामध्ये राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले, तेव्हाच खानाचा पराभव झाला, निश्चित झाला. ही वाक्यरचना कशी आहे? तर पाहू शकता ऑप्शन आहेत. संयुक्त वाक्यप्रकार आहे की केवळ वाक्यप्रकार आहे? पर्याय क्रमांक क आहे, संकेतार्थी वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे? तर पाहू शकता 2 वाक्ये एकत्र झालेली आहेत. मिश्र वाक्य आहे यामध्ये. संयुक्त वाक्य सुद्धा तसंच येतं. पण हे जे वाक्य आहे मिश्र वाक्य आहे. 2 वाक्य यामध्ये आहेत. राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले. पहिलं वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक ड जे आहे मिश्र वाक्य, हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 5वा प्रश्न पाहूयात. दिलेल्या
पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तर यामध्ये पाहू शकता विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दांसाठीचा हा शब्द आहे. यामध्ये विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द कोणते आहेत तर पाहू शकता दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी आणि पर्याय जो आहे तुटवडा हा शब्द आहे. यासाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द कोणता येईल ते समजून घ्यायचं आहे. 4 ऑप्शन आहेत. तुटवड्याला पर्याय आहे तेजी, ब आहे मंदी, क पर्याय आहे तीव्र आणि ड पर्याय आहे विपुलता. तर पाहू शकता तुटवडा याचा अर्थ आहे कमी पडणे आणि विपुलता तर विपुलतेला विरुद्ध शब्द आहे म्हणजेच जास्त असणे म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं बरोबर आहे. तुटवड्यासाठीचा जो विरुद्धार्थी शब्द आहे हा शब्द आहे विपुलता म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे यासाठीचं. 6वा प्रश्न पूर्णाभ्यस्त शब्द जो आहे तो कसा तयार होतो? तो पूर्णाभ्यस्त हा जो शब्द आहे तो कशा पद्धतीने तयार होतो? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत, 4 पर्याय आहेत. अ पर्याय आहे मूळ शब्दांचे एखादे अक्षर बदलून, ब पर्याय आहे प्रत्ययाची पुनरावृत्ती होऊन, क पर्याय आहे एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन, ड पर्याय आहे मूळ शब्दाच्या पुढे प्रत्यय लागून. पाहू शकता पूर्णाभ्यस्त हा जो शब्द आहे पर्याय क्रमांक क मधून एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन हा जो शब्द आहे तो तयार होतो म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर उत्तर आहे. 7वा प्रश्न आहे खालील पर्यायामधून जोड शब्द ओळखा. तर मध्ये पाहू शकता खालील जे पर्याय आहेत यामध्ये 4 शब्द आहेत, 4 पर्याय आहेत. उडधन, ब पर्याय आहे अवजड, क पर्याय अनाचार आणि ड आहे वरीलपैकी नाही. तर पाहू शकता हे 3 आहेत तुमच्यासाठी. यामधून जोड शब्द ओळखायचा आहे. तर कोणता जोड शब्द आहे पाहू शकता यामध्ये जोड शब्द जो आहे उडादान हा जो शब्द आहे हा जोड शब्द आहे म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर यासाठीचं बरोबर आहे. उडादान हा जोड शब्द आहे, जोडून आलेला शब्द आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे. 8वा प्रश्न पाहूयात. किरण चपाती खातो या वाक्याचे भूतकाळी वाक्य कोणते असेल? त्यामध्ये पाहू शकता किरण चपाती खातो या वाक्याचे भूतकाळी वाक्य कोणते असेल? पर्याय क्रमांक अ आहे किरण चपाती खात असतो. यानंतर खात जाईल. क पर्याय आहे खात असे आणि ड पर्याय आहे खाणार आहे. तर आपल्याला काय ओळखायचं आहे यामध्ये भूतकाळी वाक्य कोणतं आहे? तर पाहू शकता खात असतो, खात जाईल, खात असे. तर यामध्ये खात असतो पर्याय आहे. यामध्ये पाहू शकता भूतकाळीसाठी जो पर्याय क्रमांक क उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे. किरण चपाती खात असे, खात असे. भूतकाळामध्ये आल्यामुळे हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 9वा प्रश्न पाहूयात. धाव, त्यानंतर नृत्य आणि हास्य या नामांचा प्रकार ओळखा. 4 पर्याय आहेत, 4 नाम आहेत. पाहू शकता धाव, नृत्य आणि हास्य या तिन्ही शब्दांसाठी एकच नाम आहे, एकच नामाचा प्रकार आहे. तो कोणता आहे? पहिला ऑप्शन आहे सामान्य नाम, विशेष नाम, धार्मिक वाचक नाम आहे आणि भाववाचक नाम. तर पाहू शकता भाववाचक नाम हे जे उत्तर आहे यासाठीचं जे बरोबर उत्तर आहे पाहू शकता यामधून भाव दर्शवला गेलेला आहे. हास्य म्हणजे भाव आहे, नृत्य म्हणजे भाव आहे, त्यानंतर धाव म्हणजे भाव आहे. या नामांचा प्रकार आहे भाववाचक नाम म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा आहे. पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणती आहे? पाहू शकता पहिला प्रश्न आहे वाचले, वाचले असेल, वाचत जाईल आणि यापैकी नाही. तर पूर्ण भविष्यकाळ, भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळासाठीचं कोणतं असेल? तर पाहू शकता वाचले असेल हा जो आहे हा पर्याय क्रमांक आहे ब. हे उत्तर जे आहे यासाठीचं बरोबर आहे. हा जो वाचली असेल असा जो शब्द आहे क्रियापद आहे हे पूर्ण भविष्यकाळामध्ये येते. यामुळे पर्याय क्रमांक प उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 11वा प्रश्न पाहूयात. लेखन नियमानुसार शुद्ध शब्द यामध्ये ओळखायचा आहे. 4 पर्याय आहेत यामध्ये. शहामृग हा शब्द कशा पद्धतीने शुद्ध शब्द असेल, कोणत्या पद्धतीने लिहिला जाईल? तर यामध्ये पाहू शकता पहिला शब्द आहे मृग असं होतं त्याचा अर्थ. त्यामुळे हा चुकीचा शब्द आहे. दुसरा शब्द पाहू शकता सहामृग होत आहे. त्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक
क उत्तर यासाठीचं बरोबर आहे. पाहू शकता शहामृग. जो पहिला आणि दुसरा जोकार आहे यामध्ये शहामृग हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक क शुद्ध लेखनानुसार बरोबर जो आहे पर्याय आहे. बरोबर जे क्रियापद आहे, बरोबर जो शब्द आहे तो आहे यामध्ये. 12वा प्रश्न आहे. रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? 4 प्रश्न पर्याय आहेत पाहू शकता. सकर्मक आहे, अकर्मक, दोन्ही आणि यापैकी नाही. तर पाहू शकता रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर क्रियापद आहे यामध्ये. यामध्ये पाहू शकता हा जो अधोरेखित आहे, हा जो वाक्य आहे, या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आहे सकर्मक क्रियापद. यामध्ये पाहू शकता सकर्मक क्रियापद जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे. या क्रियापदाचा प्रकार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर जे आहे सकर्मक क्रियापद हे उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 13वा प्रश्न पाहूयात. कोलाहल, विलाप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कोलाहल, विलाप जो आहे, हा जो शब्द आहे, यासाठी समानार्थी शब्द कोणता असेल? पर्याय पाहूयात. अ पर्याय आहे उदंड, ब आहे अकांत आणि क आहे वितान, ड आहे भीती. तर पाहू शकता याच्यामध्ये कोलाहल किंवा विलाप याचा अर्थ ओरडणे किंवा याच्यामध्ये येतो. तर पाहू शकता अकांत हा जो शब्द आहे यासाठीचा समानार्थी शब्द आहे. अकांत करणे, कोलाहल करणे. म्हणजेच ब पर्याय जो आहे यासाठीचा बरोबर उत्तर आहे समानार्थी शब्दासाठी. समानार्थी शब्दासाठी आणि विरुद्धार्थ शब्दासाठी एकूण 3 प्रश्न जे आहेत हमखास विचारले जातात. तर याची तयारी करणं आवश्यक आहे. 14वा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? 4 ऑप्शन आहेत. प्रयोग आहेत यामध्ये. या प्रयोगामध्ये जो चुकीचा पर्याय आहे कोणता आहे ओळखायचा आहे. तर पहिलं पाहूयात. त्याने आपली चूक कबूल केली. हा कर्मणी प्रयोग आहे. बरोबर. ब आहे विद्यार्थी बसतो. हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. क पर्याय आहे शिपायाने चोरास पकडले. हा भावे प्रयोग आहे. यामध्ये पाहू शकता ड जो पर्याय आहे तो गाणे गातो. हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. तर बरोबर उत्तर यामध्ये पाहूयात कोणता पर्याय जो आहे तो बरोबर आहे विधानामध्ये. तर पाहू शकता यामध्ये अयोग्य पर्याय शोधायचा आपल्याला. तर यामध्ये पाहूयात पहिला जो प्रयोग आहे चूक कबूल केली म्हणजेच कर्मणी प्रयोग बरोबर आहे. दुसरा आहे यामध्ये विद्यार्थी बसतो सकर्मक कर्तरी प्रयोग. तर हे जे आहे यामध्ये चुकीचं आहे. शिपायाने चोरास पकडले भावे प्रयोग बरोबर आहे. गाणे गातो सकर्मक कर्तरी प्रयोग सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर जे आहे यासाठीचं म्हणजेच अयोग्य पर्याय आहे यामध्ये. म्हणजेच बरोबर उत्तर आहे ब. विद्यार्थी बसतो सकर्मक कर्तरी प्रयोग. 15वा प्रश्न आहे. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश संदेश पोहोचवला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता हा जो वाक्य आहे या वाक्यामध्ये कोणता प्रयोग वापरला गेला आहे? 4 पर्याय आहेत. अकर्मक, कर्तरी, ब पर्याय आहे भावे, क पर्याय आहे कर्मणी आणि ड पर्याय आहे सकर्मक कर्तरी. तर पाहू शकता पर्याय यामध्ये पाहू शकता जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो याचा अर्थ कर्म आहे. म्हणजेच कर्मणी प्रयोग जो आहे यामध्ये वापरण्यात आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक क उत्तर यासाठीचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न. मुलांनी आज्ञा पाळावी या आधारित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा. तर पाहू शकता तो शब्द आहे मुलांनी आज्ञा पाळावी या अधोरेखित शब्दाचे मुलांनी हा जो अधोरेखित शब्द आहे या शब्दाचे विभक्ती रूप कोणते असेल? पाहूयात. 4 ऑप्शन आहेत. पंचमी आहे, द्वितीया, तृतीया आणि षष्टी. तर पाहू शकता मुलांनी आज्ञा पाळावी जे तृतीया जे विभक्ती रूप आहे यामध्ये वापरलं गेलेलं आहे. ते विभक्ती रूपाचा प्रकार आहे यामध्ये. तर यानुसार पर्याय क्रमांक जे आहे क उत्तर यासाठीचं बरोबर आहे. या उत्तरासाठी डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी जे विभक्ती प्रत्यय आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याची तयारी करणं आवश्यक आहे. तर यानुसार या पर्यायाचं उत्तर दिलं जाऊ शकतं. 17वा प्रश्न आहे यामध्ये. काम करा म्हणजेच यश येईल हे वाक्य कसं आहे? त्यामध्ये पाहू शकता कोणत्या पद्धतीचं वाक्य आहे. काम करा म्हणजे यश येईल. 4 ऑप्शन आहेत. विद्यार्थी,
संकेतार्थी, धातुसदित आणि आज्ञार्थी. तर पाहू शकता काम करा म्हणजेच यश येईल हे संकेतार्थी वाक्य आहे. यामधून संकेत देण्यात आलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर जे आहे संकेतार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी अनेक वचनी कोणता आहे? तो पर्याय देण्यात आलेले आहेत 4 पर्याय यामध्ये. यामधील अनेक वचनी पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक अ आहे नदी, ब आहे वेली, क आहे रोपटे आणि ड आहे झाड. तर पाहू शकता वेली पर्याय क्रमांक ब जो आहे हा अनेक वचनी आहे. नदी एक वचनी आहे. एक नदी, दोन नद्या. वेली एक वेल, त्यानंतर दोन वेली. रोपटे रोपट्या, तर झाड झाडे. तर यामध्ये पाहू शकता बरोबर उत्तर आहे वेली. वेली जे आहे हे अनेक वचनी आहे. अनेक वचनी शब्द आहे. यानुसार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. मीठ भाकर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पाहू शकता 4 ऑप्शन आहेत. द्वंद्व समास आहे, समाहार द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि त्यानंतर इतरेत्वर द्वंद्व समास. तर यामध्ये पाहू शकता मीठ भाकर हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे? समाहार द्वंद्व समास हा जो समास आहे यामध्ये वापरण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर त्याचबरोबर कशा पद्धतीने द्यायचं आहे हे समजण्यासाठी प्रत्येक समासाची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानुसार तुम्ही डिटेलमध्ये तयारी केली जाऊ शकते. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 20 आहे. यामध्ये आपला म्याणातून उसळे तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस कोणता आहे? तर पाहू शकता यामध्ये म्याणातून उसळे तलवारीची पात कोणता काव्यरस यामध्ये दाखवला जातो? पर्याय क्रमांक अ आहे हास्य. तर पाहू शकता पहिले जे वाक्य आहे यामध्ये म्याणातून उसळे तलवारीची पात यामध्ये हास्य तर नक्कीच दर्शवलं जात नाहीये. काव्यरस भयानक सुद्धा दर्शवला जात नाहीये. शांतता सुद्धा दर्शवली जात नाहीये. पाहू शकता वीरता दर्शवली जाते या वाक्यामधून, या काव्यरसामधून, या पंक्तीमधून. म्हणजेच बरोबर उत्तर आहे वीर. हा जो पर्याय क्रमांक ड उत्तर आहे यासाठीचं बरोबर आहे. म्याणातून उसळे तलवारीची पात हा जो वाक्य आहे यामधून वीर काव्यरस हा दर्शवला जातोय, हा ओळखला जातोय. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे जे आहेत मराठी व्याकरणवर आधारित जे प्रश्न आहेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठीचे प्रश्न जे परीक्षेमध्ये येण्याची संभावना आहे, येण्याची म्हणजे जवळजवळ यामधील काही प्रश्न किंवा याच पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. या पद्धतीने तयारी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर DCC बँक भरतीसाठी तयारी करताना तुम्हाला कोणत्या पुस्तकाची आवश्यकता असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती पुस्तकं मागवून त्या पद्धतीने तयारी करू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे याची या 20 प्रश्नांची PDF लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.